कोरटकर संदर्भात प्रशांत कोरटकर दुबई नव्हे तर चंद्रपुरातच असल्याची शंका आहे। चंद्रपुरातील कोरटकरचा सीसीटीव्ही फुटेज कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलंय। अंतरिम जामीन आणि कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणी काळातील हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं समजतंय। तर चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणावरचं फुटेज मिळाल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती आहे। अधिक अपडेट या प्रकरणी घेणार आहोत आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय अधिक माहिती आहे या सीसीटीव्ही फुटेज संदर्भात? नक्कीच आज प्रशांत कोरटकरचा एक दुबईमधला फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रशांत कोरटकर दुबईमध्ये पसार झाला का अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। मात्र प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरमध्येच असण्याची शक्यता आहे, कारण चंद्रपूरमधील प्रशांत कोरटकरचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेलं आहे। शहरातील मध्यवर्ती ठिकाणाचं हे फुटेज असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। तपास कामे असल्यामुळे हे पूर्ण फुटेज अद्यापही पोलिसांकडून उघड केले गेलेलं नाही। मात्र हे सगळं सीसीटीव्ही फुटेज एकच नाही, ते 2 ते 3 फुटेज जे आहेत ती पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगितलं जात आहे। दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने आज दुबईमधला हा सगळा फोटो समोर आला तो खरंच गेलाय की नाही यावर देखील शंका उपस्थित केली जाते। आणि याच पार्श्वभूमीवर आता इंद्रजित सावंत यांनी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जो आहे तो जमा करून घ्यावा, तो ताब्यात घ्यावा अशा पद्धतीची विनंती ते करणार आहेत। आपल्या वकिलामार्फत जुना राजवाडा पोलिसांमध्ये ते आपला अर्ज आहे तो देणार आहेत। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरमध्येच असण्याची शक्यता आहे ती पोलिसांकडून वर्तवली जाते। काल जुना राजवाडा पोलीस ठाण्याचं पथक जे नागपूरला तपासासाठी गेलेलं आहे ते काल दिवसभर चंद्रपूर आणि परिसरामध्ये या सगळ्या प्रशांत कोरटकरचा शोध घेत होतं। परत आज पुन्हा ते पथक जे आहे ते नागपूरवरून चंद्रपूरला गेलेलं आहे, त्याच ठिकाणी त्याचा शोध सुरू आहे। त्यामुळे पोलिसांना दाट शक्यता आहे की प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरमध्येच आहे आणि त्यामुळे आणखी काही ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागतं का, तो चंद्रपूरमध्ये नेमक्या कोणाच्या संपर्कात आहे, नेमकं तो कुठे राहतो याचा देखील शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय। मात्र तुर्तास आपण बघतोय दुबईमध्ये प्रशांत कोरटकर गेला अशा पद्धतीच्या ज्या काही चर्चा सुरू झालेल्या होत्या त्या फोल असण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीनं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि त्यानंतर आता दुसरी एक गोष्ट म्हणजे इंद्रजित सावंत यांनी देखील प्रशांत कोरटकर याचा जो काही पासपोर्ट आहे तो तात्काळ जमा करून घ्यावा असा एक अर्ज जुना राजवाडा पोलिसांना ते वकिलांमार्फत देणार आहेत। नक्कीच भूषण, या संदर्भातील अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।